सो आपला प्रश्न काय आहे, माझ्या उत्तरामध्ये मी फ्लोचार्ट्स, माइंड मॅप्स, आकृत्यांचा वापर केला पाहिजे का, मी व्याख्या, तुलना यासारख्या बाबी कंपल्सरी लिहिल्या पाहिजेत का? हो मित्रांनो, समाजशास्त्र म्हणजे फक्त पॅराग्राफ मध्ये उत्तर असं बिलकुल नाही. प्रश्नाची गरज ओळखा आणि त्याच्यानुसार उत्तर लिहा. प्रश्न बघा, जर प्रश्नामध्ये तुम्हाला आकृती काढणं अपेक्षित असेल नक्की काढा. तुम्ही फ्लोचार्ट वापरा, माइंड मॅप वापरा, तुम्ही टेबल वापरा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्रामच्या माध्यमातून भरपूर सारा कॉन्टेंट अतिशय छोट्या स्वरूपात देऊ शकता, ते वापरा, करा. निश्चितच जर आपल्याला एखादा, समजा आता मी उदाहरण सांगितलं हरितक्रांतीबद्दल मला लिहायचं आहे, तर त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राचा मॅप काढेन, भारताचा मॅप काढेन आणि मी लिहीन, मी लिहिलं पाहिजे. जर मला समजा पेपर 2 मध्ये पर्यावरणीय चळवळीबद्दल विचारले तर मी चिपको कुठे झाली, अपिको कुठे झाली, ह्या सगळ्या चळवळींचा एक मॅप काढून त्या ठिकाणी ते मी डॉट 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 करून दाखवेन. म्हणजे परीक्षकाला ते सोपं होईल ना. अरे हा, ह्या विद्यार्थ्याला सगळं माहिती आहे, तर काढा, निश्चित काढा. त्याच्यामुळे व्हॅल्यू ऍडिशन होते. आपल्या उत्तरामध्ये 4 चांद लागतात, आपल्याला चांगले गुण मिळतात, आपण कॉम्पिटिशनला मागे टाकतो. मित्रांनो हे करा, हे आत्ताच केलं पाहिजे, आपल्या नोट्स मध्ये हे असलं पाहिजे, तर डेफिनेटली याचा फायदा होतो. व्याख्येमुळे प्रस्तावना प्रभावी ठरते. तुलना केल्यामुळे परीक्षकाला तुमचा जो कंटेंट आहे तो वाचणं सहज सोपं होतं. परीक्षकाचं काम सोपं झालं की गुण मिळतात. लक्षात ठेवा.